पास्ता खायला तर सगळ्यांनाच आवडतो. आज आपण बनवूया ग्रीन सॉस पास्ता, ब्रोकोली आणि पालकचा ग्रीन पेस्टो सॉस बनवून. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या खाण्यामध्ये. सगळ्यात आधी पेस्टो सॉसची तयारी करून घेऊया. त्यासाठी पॅन मध्ये भरपूर पाणी घालून पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 8-10 बदाम घालायचे. तुम्ही थोडे अक्रोडही घालू शकता. ग्रीन सॉस साठी मी 2 कप ब्रोकोलीचे तुरे घेतले आहेत. याशिवाय 15-20 पालकची पानं घेतली आहेत. ब्रोकोली आणि पालक उकळत्या पाण्यामध्ये 1 मिनिटासाठी ठेवून घ्यायचा आणि लगेचच काढून बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचा. त्यामुळे पालक आणि ब्रोकोलीचा रंग टिकून राहतो. पालक आणि ब्रोकोलीचे हे पाणी आपल्याला फेकायचं नाहीये. यामध्येच आपण पास्ता घालून बॉईल करणार आहोत. इथे मी 1.5 कप पेनी पास्ता घेतला आहे. हा पेनी पास्ता गव्हाच्या रव्याचा आहे. पास्ता घेताना कुठल्याही चांगल्या ब्रँडचा घ्या, म्हणजे तो छान शिजतो. पास्ता शिजताना 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं. तेल घातल्यामुळे पास्ता शिजल्यानंतर तो चिपचिपीत होत नाही. 10 ते 11 मिनिटांसाठी पास्ता शिजवून घ्यायचा. आता पालक आणि ब्रोकोली पण गार झाली आहे. बदामाची मी सालं काढून घेतली. ब्रोकोली, पालक आणि बदाम मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे. यामध्ये मी 5-6 बेसिलची पानंही घालते आहे. बेसिलची पानं ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे नसतील तर नका घालू. याशिवाय 10-12 लसूण पाकळ्या घातल्या. मी थोडा तिखटपणा येण्यासाठी 1 मिरची पण घालते आहे. आता याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची. तुम्ही यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालू शकता. मी या पेस्ट मध्ये कुठलंही ऑइल घातलेलं नाहीये. 10 मिनिटांनी पास्ता परफेक्ट शिजून मऊ झालाय. हा पास्ताही आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पास्ताचं हे पाणी फेकायचं नाहीये. नंतर आपल्याला पास्तामध्ये घालायला पाणी लागलं तर आपण यातलंच पाणी वापरणार आहोत. आता पास्ता बनवून घेऊया. त्यासाठी पॅन मध्ये मी 1 चमचा बटर घालून घेते. बटरवर 2 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आणि परतून घ्यायचा. लसूण परतून झाला की 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालून हलका परतून घ्यायचा. कांदा आपल्याला खूप जास्त मऊ नाही करायचंय. आता आपण यामध्ये भाज्या घालून घेऊया. मी इथे अर्धा कप कॉर्नचे दाणे घेतले आहेत. अर्धा कप ब्रोकोली घेतली आहे. लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची प्रत्येकी अर्धा कप घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घालू शकता. शक्यतो पास्तामध्ये या सगळ्या भाज्या कॉमन असतात. सगळ्या भाज्या टॉस करून घ्यायच्या किंवा मिक्स करून घ्यायच्या आणि त्यावरती 1 टीस्पून मिरे पावडर घालायची. त्यानंतर बॉईल केलेला पास्ता घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ आपण पास्ता शिजताना पण घातलं होतं. त्यामुळे इथे थोडं कमी घालायचं. आता यामध्ये घालायचंय आपण बनवलेला पेस्टो सॉस. मी इथे सगळा पेस्टो सॉस वापरणार आहे. सॉस थोडा जास्त घातला म्हणजे पास्ताची ग्रेव्ही छान लटपटीत होते. सॉस मिक्स करून चांगला एकजीव करून घ्यायचा. आता यामध्ये मी अर्धा कप अमूल क्रीम घालते आहे. तुम्ही यासोबत चीजही घालू शकता. क्रीम पास्तामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचं. काय सुरेख रंग आलाय बघा या पास्ताला. मी इथे साखर घालायला विसरली होती, तर 1 टीस्पून साखर घालून मिक्स करून घेते. साखर तशी ऑप्शनल आहे, पण साखरेमुळे पास्ताची चव वाढते. तर साखर थोडी नक्की घाला. खूप छान फ्रेश ग्रीन कलरचा आणि क्रीमी पास्ता रेडी झालाय. तुम्हाला हा पास्ता थोडा सैलसर हवा असेल, तर पास्ताचं जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं, त्यातला अर्धा कप पाणी तुम्ही घालू शकता किंवा थोडं दूधही घालू शकता. काय सुरेख झालाय बघा पास्ता. आता पास्ताचं प्लेटिंग करून घेऊया. मुलांनाच काय, संध्याकाळच्या जेवणासाठी सगळ्यांसाठी सुद्धा तुम्ही हा पास्ता बनवू शकता आणि तुमचं इव्हिनिंग डिनर एन्जॉय करू शकता. टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण. मुलं जर भाज्या खात नसतील, तर आपोआपच यातून त्यांना भाज्या मिळतील. म्हणजे सगळ्या आयाही खुश आणि मुलंही खुश.
पास्तावर बेसिलची पानं लावून गार्निश करून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या मुत्पाकखाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित येण्यासाठी बेल आयकॉन पण दाबून घ्या. धन्यवाद.